सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक वंदन करते। आज समर्थ रामदासांच्या सवायांचा विचार आपण करणार आहोत। त्याचा दुसरा भाग क्रमशः आपण घेतो आहोत। मागच्या वेळेला जर श्रोते असतील तर त्यांना नक्की आठवत असेल की सवायांविषयी आपण थोडासा विचार केला होता मागच्या वेळेला। गणपतीची सवाई एक घेतली होती आपण तेव्हा, आणि देवीची सवाई मंगळवार होता तेव्हा, त्यामुळे आपण देवीची सवाई घेतली होती। या सवाया सज्जनगडावरती कायम उपासनेमध्ये म्हटल्या जातात। रोज 5 सवाया, त्याच्यानंतर त्या वाराची एक सवाई, आणखी एखाद 2 सवाया, आणि मग शेवटची सवाई, अशा पद्धतीने 7 ते 8 सवाया गडावरती उपासनेच्या वेळेला म्हटल्या जातात। आणि त्या सवायांचा विचार आज आपण करणार आहोत। आज सवायांमध्ये दुसरी सवाई हनुमंताची एक सवाई आणि सोमवारची सवाई, भगवान शंकरांविषयीची सवाई, अशा 2 सवायांचा विचार आपण करणार आहोत। ह्या सवाया म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, असं मी मागच्याही वेळेला सांगितलं होतं। उभं राहून ती सवाई म्हटली जाते, तर त्याच पद्धतीने आत्ताही मी म्हणणार आहे। सवाई म्हणजे काय, तर त्या देवतेचं गुणवर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतं। पूर्वी राजवाड्यांमध्ये ह्या सवाया म्हटल्या जायच्या। भाट असतील, चारण असतील, ते ह्या सवाया म्हणायचे आणि राजाला खुश करायचे, राजाचं गुणवर्णन करायचे। आणि मग ती जितक्या चढी-ओढीने म्हटली जाईल, तू अशी म्हणतोय तर मी अशी म्हणेन, अशा पद्धतीने ह्या सवायांचं वर्णन सापडतं आपल्याला। गडावरती ह्या सवाया ज्या म्हटल्या जातात त्याही मोठ्या आवाजात उभं राहून म्हटल्या जातात, आणि सवाई म्हणून पूर्ण झाल्यानंतर खाली वाकून म्हणावा जय जय राम, अशा पद्धतीने वंदन सुद्धा केलं जातं। आवाज पोचेल कदाचित सर्वांपर्यंत, पण उभं राहून पहिली सवाई आता म्हणणार आहे, जी आहे मारुतीची सवाई। रामदूत रामदूत वायुसूत भीमगर्भजुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष नीच काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, म्हणावा जय जय राम। अशा पद्धतीने ही सवाई म्हटली जाते। अर्थातच पहिली सवाई आपण मारुतीरायांविषयीची सवाई, पहिला शब्द त्याच्यातला 2च ओळींची ही सवाई आहे, पण याच्या मारुतीरायांचं जे वर्णन केलेलं आहे, एक शब्द, एक विशेषण जे त्यांच्यासाठी दिलेलं आहे, ते वाचल्यावरच एक स्फुरण आपल्याला आपोआप चढतं। तर पहिला शब्द ह्याच्यात रामदूत, दूत कसा असावा ह्याचं फार सुंदर वर्णन आपल्याला मिळतं। आपण सगळ्यांनी रामायणाचा अभ्यास केलेला आहे किंवा समर्थ वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे। अख्खं सुंदरकांड समर्थांनी हे मारुतीरायांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी वाहिलेलं आपल्याला दिसतं। आणि मग दूत कसा असावा ह्याचं उत्तम वर्णन आपल्याला दिसतं। दूताकडे कुठले गुण असले पाहिजे, तर बुद्धी, बल, यश, धैर्य, निर्भयत्व, आरोग्य, निरलसता, वाक्पटुत्व, हे थोडक्यात गुण सांगितले की दूताचे गुण कुठले आहेत। जेव्हा हनुमंतांना बंदिस्त केलं गेलं आणि रावणाच्या दरबारामध्ये त्याच्या समोर आणून उभं केलं गेलं, तेव्हा रावणाने विचारलं, कोण आहेस तू, इथे काय करतोस आणि कोण आहेस तू? तर प्रभू रामचंद्रांचा मी सेवक आहे, मी त्यांचा दूत आहे, असं उत्तर तेव्हा हनुमंतांनी दिलेलं आपल्याला निश्चित माहिती आहे सर्वांना। हा दूत कसा असावा, तर हनुमंतांचं गुणवर्णन करणारी, त्यांचं चिरंतन गुण जे आहेत ती सांगणारी ही सवाई आहे। अतिशय जोशपूर्ण अशी, 2च कडव्यांची असली तरी जोशपूर्ण अशी ही सवाई आहे। यातला एक शब्द हा वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला दिसतो की रामदूत, वायुसूत, भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष नीच काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती, अशा पद्धतीने मारुतीरायांचं हे वर्णन आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीये भीमरूपी महारुद्र हे स्तोत्र आपण सगळे म्हणतो। म्हटल्यावर पण आपल्याला किती स्फुरण येतं बघा, किंवा कधी भीती वाटत असेल तर आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलेलं जातं की भीमरूपी म्हणा, रामरक्षा म्हणा आणि भीमरूपी म्हणा। आणि अनेक कुटुंबांमध्ये आजही भीमरूपी आणि रामरक्षा ही आवर्जून म्हटली जाते, रामरक्षा स्तोत्र हे आवर्जून म्हटलं जातं।
मग रामदूत कसा असावा दूत? जेव्हा ठरलं की हनुमंत जाणार आहे सीताबाईंच्या शोधासाठी लंकेमध्ये, फक्त सांगकामे असताना हा मी जातो आणि काम करतो. हनुमंतांनी पहिल्यांदा विचारलं, सीताबाईंचा माझा परिचय नाही, मग ओळख कशी पटवून देणार? मी तुमचा दूत आहे, तुमच्याकडून आलेलो आहे. मग जी मुद्रिका श्री रामचंद्रांनी त्यांना दिली आणि ती मुद्रिका घेऊन ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर पण काय करायचंय, विचार कशा पद्धतीने हवा. दूत म्हणून आपण जातो आहोत तर आपल्या मर्यादांचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे. आजच्या काळात ह्या सवया आपल्याला जोडून घेताना, आपल्याशी जोडून घेताना, दूत म्हणून समजा मला काही काम सांगितलंय, एखादं काम तुम्ही करून या, काय पद्धतीने मी करायला पाहिजे, काय पद्धतीने मी तो निरोप तिथे पोहोचवायला पाहिजे, त्याच्यात माझं कुठेही इंटरप्रिटेशन असता कामा नये. मला जो निरोप सांगितलाय तो निरोप मी तिथे देणार. म्हणजे पोस्टमन काय काम करतो, पत्र घेतो आणि आपल्याला आणून देतो, त्या पद्धतीने दूताचं काम काय आहे ते दूताचं काम त्यांनी करायचंय. आणि पुढचं जे सगळं काम हनुमंतांनी केलेलं आहे तर ते आपल्या राजाचा पराक्रम, त्याची झलक दाखवण्यासाठी त्यांनी ते केले. जे जे सुंदरकांडात वर्णन आहे किंवा त्यांच्या शेपटीचं वर्णन, शेपटीने त्यांच्या काय काय पराक्रम केलाय, ह्या सगळ्याचं वर्णन जे आहे ते सुंदरकांडात केलेलं आहे. आणि मग ते त्यांनी मी कोणाचा दूत आहे हे दर्शवण्यासाठी हे सगळं पुढचं कार्य हनुमंतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या बुद्धी चातुर्याचं वर्णन हे युद्धकांड आणि सुंदरकांड दोन्ही ह्याच्यामध्ये रामदासांनी केलेलं आहे. श्री रामदासांना श्रीरामांनी हनुमंतांच्या स्वाधीन केलेलं होतं असा उल्लेख सापडतो आपल्याला, की हिरमुची रंगाची वस्त्र जी आहे ती अजूनही सज्जनगडावर बघायला मिळतील आपल्याला. हनुमंतांनी रामदासांना दिलेली ती वस्त्र, ती हिरमुची रंगाची वस्त्र कशी, तर जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण सीता शोधण्यासाठी किष्किंधेमध्ये फिरत होते तर तेव्हा सुग्रीव आणि त्याची सगळा तो चमू आणि मारुतीराय सुद्धा डोंगरावर बसलेले होते आणि त्यांनी पाहिलं दोन संन्यासी काहीतरी शोधतायत, फिरतायत, विलाप करतायत काहीतरी. कदाचित काहीतरी माहिती काढायला आले असतील किंवा आक्रमणाचा विचार असेल, काहीतरी असू शकतो. म्हणून मग मारुतीरायाला पाठवलं की जा जरा बघून या ह्यांचा विचार काय आहे नेमका. आणि मग मारुतीराय गेले. मारुतीराय स्वतःच्या आवेशामध्ये जोशामध्ये गेले आणि म्हणाले की आता ह्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे. परीक्षा त्यांची घेत असतानाच स्वतःही परीक्षा देत होते आणि त्या परीक्षेत एक एक पायरी पुढे जात होते. आणि मग जेव्हा त्यांचं संभाषण सुरू झालं, थोडं संभाषण पुढे गेलं, तेव्हा श्री रामरायांनी विचारलं, अंजनी पुत्र हनुमान तुम्हीच का? असं रामरायांनी विचारलं. हिरमुजी रंगाची वस्त्र जी त्यांनीही परिधान केलेली होती त्याच्यावरनं त्यांनी ते ओळखलं की हे हनुमंत आहेत. आणि मग अंजनी मातेने हनुमंतांना जे काही सांगितलं होतं की तुझ्या वस्त्रांवरून तुला जे ओळखतील ते तुझे स्वामी असतील. तात्काळ त्यांनाही ती ओळख पटली आणि मग श्री रामचंद्र हेच माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक असणार आहे हे निश्चित झालं. आणि मग ते त्यांना सुग्रीवाकडे घेऊन गेले आणि मग आम्ही एकत्र तुम्हाला मदत करू हा सगळा निर्णय नंतरच्या काळात त्यांचा झाला. म्हणून रामदूत, वायुसूत, वायूचा पुत्र हनुमान हे आपल्याला माहिती आहे. हनुमंतांचा जन्म कसा झाला, दोन कथा सांगितल्या जातात त्याच्याबद्दल. पण एक जी कथा आहे त्याच्यामध्ये सांगितलं की अंजनी त्यांची माता जी होती ती पुंजिका स्थला नावाची अप्सरा होती. 10 उत्तमोत्तम अप्सरांमधली, स्वर्गातल्या ज्या अप्सरा 10 त्याच्यातली एक अप्सरा ही होती. पण शापामुळे तिला शाप मिळाला आणि वानर योनीमध्ये तिचा जन्म झाला. आणि मग तिचा विवाह नंतर केसरी ह्या वानर कुळातील केसरींशी झाला. अनेक वर्ष विवाहाला झाली पण संतती होत नव्हती. आणि म्हणून मग वायू देवतेची उपासना तुम्ही करा असं त्याला सांगितलं गेलं. आणि दोघंही दाम्पत्य वायू देवतेची उपासना करायला लागले. वायू देवतेच्या आशीर्वादाने हा पुत्र झाला म्हणून मग त्याला वायुसूत असं म्हटलं जातं. दुसरा एक संदर्भ मिळतो आपल्याला की दशरथांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. तिन्ही राण्यांसाठी जे पाय्याचं मिळालं होतं ते जे द्रोण होते तिघींना हातात दिलेले होते आणि तिघींनाही भक्षण करा असं सांगितलेलं होतं. पण कैकेयी मातेच्या हातातला द्रोण हा धारीने पळवला आणि तो ती घेऊन चालली होती उडत उडत. वाऱ्याच्या झोताने तो द्रोण अंजनी मातेच्या हातात येऊन पडला आणि अंजनी मातेने त्यातलं ते पायस जे आहे ते भक्षण केलं. आणि मग म्हणजे वाऱ्याच्या झोताने तो तिच्यापर्यंत पोहोचला अंजनी मातेपर्यंत. म्हणूनही त्यांना हनुमंतांना वायुसूत असं म्हटलं जातं. अशी एक कथा सांगितली जाते. असा हा वायुसूत. भीमगर्भ व्युत्पत्ती. आता भीमगर्भ म्हणजे भीम शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल की
किती शक्तिशाली असतील हनुमंत. आपल्याला आपण सगळ्यांनी रामायण पाहिलेलं आहे, म्हणजे ते समोर येईल आपल्याला. कदाचित दारासिंह आपल्या समोर येत असतील हनुमंताच्या रूपामध्ये. आपण ते बघितलेले बऱ्याच जणांनी त्यामुळे, आणि आता लॉकडाऊन मध्ये पाहिले त्यामुळे आपण कनेक्ट करू शकू पटकन, कारण खूप आधी बघितलेलं आहे आपण, पण आता लेटेस्ट आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे भीमगर्भ असं म्हटलेलं आहे त्यांना. आणि जुत्पती म्हणजे काय तर सामर्थ्यवान, वीरशाली, बलशाली. शक्ती कशासाठी हवी आपल्याला? शक्ती, बुद्धी, युक्ती कशासाठी हवी? तर आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी. रामदासांनी बलोपासना करा असं सांगितलं, बरोबर आहे. जेव्हा तीर्थाटनाला 12 वर्ष रामदास फिरले, आजूबाजूची परिस्थिती सगळी पाहिली त्यांनी, आणि काय करायला हवंय? शक्ती पाहिजे आपल्याकडे, बुद्धी आणि शक्ती दोन्ही हवी, पण शक्तीचं बळ असलं पाहिजे आपल्याकडे, हे त्यांच्या लक्षात आलं. कारण विरोध जर करायचा आहे आपल्याला दुसऱ्यांना, तर तो कशा पद्धतीने करू शकतो आपण? तर आपली शक्तीनिशी करू शकतो. आणि मग ही शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर बलोपासना करायला पाहिजे. मग बलोपासना कशी करायची? काहीतरी आदर्श समोर हवा. आजच्या काळात म्हटलं तर आयडॉल, समोर कोणीतरी आदर्श पाहिजे, आणि असा आदर्श पाहिजे की ज्याचं आचरण मला करता येणार आहे, असा आदर्श पाहिजे. मी कोणाला आदर्श म्हणणार नाही असं, तर समोर ती व्यक्ती पाहिजे. कोणालाही आदर्श म्हणण्यासारखी स्थिती नाही, तर ती अशी व्यक्ती पाहिजे की ज्याच्या आचरणामधनं, ज्याच्या आशयामधनं मला काहीतरी प्रेरणा मिळणार आहे. मग अशी व्यक्ती कोण? तर हनुमंत. आणि मग पहिलं हनुमंतांचं मंदिर हे रामदासांनी उभारलेलं आपल्याला माहिती आहे. गोमायाचा हनुमान त्यांनी तयार केला आणि त्याची मूर्ती स्थापना केली. आणि मग तुम्ही काय करा? सगळ्यात तरुण मुलांना एकत्र केलं, आणि मग तुम्ही काय करायचं? तर बलोपासना करा. बलोपासना करा म्हणजे काय? तर उत्तम व्यायाम करा, उत्तम आहार घ्या, दोन्ही करा. आणि मग तुम्ही कोणाच्या तरी विरुद्ध उभे राहण्यासाठी तयार होऊ शकता. म्हणून बलोपासना करा, शक्ती आणि युक्ती. मग सामर्थ्य मिळायला पाहिजे आपल्याला, नुसती उपासना नाही. मग भीमरूपी महारुद्र म्हणण्यातून अजून जोश येतो आपल्याला एखादी कृती करण्यासाठी. आणि मग ही बलोपासना करण्यासाठी सांगितलं. आणि म्हणून म्हटलं की भीमगर्भ जुत्पती, जी शक्ती आपल्याला हवी ती आपल्याला उपासनेत मिळणार. आजही आपण उपासना करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या. कशासाठी असते ती उपासना? आपल्या स्वतःच्या मनासाठी असते. माझं मन निर्भय कसं होईल, माझं मन स्थिर कसं होईल, माझं मन शांत कसं होईल, ह्याच्यासाठी आपण ती उपासना करत असतो. आणि मग शक्ती आपल्याला पाहिजे. मग ती शक्ती कशातून मिळवतो? व्यायामामधून मिळवतो. आपल्याला आजच्या काळाशी पण ही सवयी आहे ती आपल्याला सोडता आली पाहिजे. नाहीतर तेव्हा ते सांगितलंय बरोबर आहे, पण मला आज काय उपयोग आहे त्याचा? आजच्या काळात मी काय करू शकते? उपयोग आहे सगळ्या गोष्टींचा, पण आपण विचार करत नाही त्याचा. तर मला ही शक्ती, बुद्धी, युक्ती मिळाली पाहिजे. आणि मग ती कशी मिळेल? तर माझ्या प्रयत्नातून मिळणार आहे. आणि मग तुमचे प्रयत्न म्हणजे आपले प्रयत्न हे कायम असले पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की भीमगर्भ जुत्पती, असा तो सामर्थ्यशाली आहे, असा तो हनुमंत आहे. जो नरात वानरात भक्ती प्रेम अभिपती. हा कसा आहे? आणि जो नरात वानरात, माणसांमध्ये सुद्धा आणि वानरांमध्ये सुद्धा भक्ती निर्माण करणारा. आता हनुमंतांचा जन्म कसा झाला आपण पाहिलं. जन्मल्यानंतर त्यांनी काय केलं, कुठला पराक्रम केला हेही आपल्याला माहिती, की सूर्याकडे झेपावले. त्यांना ते फळ वाटलं काहीतरी, आणि मग ते फळ आहे मला भक्षण करायचं आहे म्हणून त्याच्याकडे झेपावलं. इंद्रदेवतेने तेव्हा वज्र फेकून मारलं त्यांना, त्यांच्या हनुवटीवर ते बसलं वज्र. आणि मग वायुदेवतेला प्रचंड राग आला की माझ्या मुलाला, कारण ते मुलगाच मानायचं वायुदेवता त्यांना, माझ्या मुलाला तू अशी दुखापत केलीस. म्हणून वायुदेवतेने सगळ्या सृष्टीमध्ये स्वतःचा विरोध करून घेतला. वाराच नाही, पूर्ण वारा हे सगळं बंद झालं. सगळी सृष्टी ही तळमळायला लागली वाऱ्यामुळे, की वारा, वायूच मिळत नाही आपल्याला. आणि मग सगळे देवदेवता इंद्रांकडे गेले. सगळ्या देवदेवतांनी त्याची क्षमायाचना केली, आणि ह्या बालकाला आम्ही सगळ्या प्रकारची शक्ती देतो असं सांगितलं. आणि त्या छोट्याशा बालकाला अनेक प्रकारच्या दिव्य शक्ती ह्या तेव्हा दिल्या गेल्या. पण ते लहान वयात असल्यामुळे तेव्हा त्याचं स्मरण त्याला राहिलं नाही. आणि मग आपल्याला आठवत असेल तर जांबुवंतांनी त्यांना ह्या शक्तीचं स्मरण करून दिलेलं आहे हनुमंतांना. कारण त्यांना तोपर्यंत स्मरणच नव्हते ह्या सगळ्याचं, की माझ्याकडे ही पॉवर आहे. मग आजच्या काळात आपण काय म्हणतो, कोणीतरी सांगायला लागतं यू कॅन डू इट, तुला करता येईल, हे आपल्याला सांगायला लागतं. मग त्याला काय म्हणतो आजच्या काळात आपण? काउन्सिलिंग. कोणाकडे तरी जायचं, मग ती तिरही व्यक्ती आपल्याला सांगते नाही तुला हे जमणार आहे, तू करू शकशील.
पॉझिटिव्ह ऍफर्मेशन स्वतःला देणं. आता हल्ली पॉडकास्टचं युग आहे, युट्यूबचं युग आहे सगळं. आपण अनेक जण अनेक गोष्टी ऐकत असतो. मग माझ्या त्या आंतरिक शक्तीची मला जाणीव करून देणं हा फार महत्वाचा भाग आहे. तेव्हापासून चालू आहे बरं, की जन्मवंतांनी आठवण करून दिली नाही, तुझ्यातली सगळी शक्ती आहे आणि ती तुला मिळणार आहेच तुझ्याकडे, फक्त ती बाहेर काढायची. मग आपल्याकडे शक्ती नाहीये का? सगळ्यांकडे शक्ती आहे. आपल्याला भीती वाटते बऱ्याच नवीन गोष्टी करायचं म्हणजे काय वापस जमेल का नाही माहिती नाही, मला कसं काय होईल माहिती नाही. अरे नाही, प्रयत्न करा, होऊ शकणार. आणि ती शक्ती त्यावेळेला तिथे जागृत केली गेली आणि म्हणून पुढचं सगळं काम जे आहे ते हनुमंत लीलया करू शकले. अक्षरशः लीलया चमत्कार होते सगळ्यांच्या दृष्टीने, पण त्यांनी लीलया पाहिले कारण त्यांच्याकडे ती शक्ती होती, ती पॉवर होती. आपल्यातही प्रत्येकामध्ये शक्ती आहे, पॉवर आहे. कमी जास्त असेल कदाचित, निश्चित आहे. पण त्याच्यासाठी काय करायची गरज आहे आपल्याला? तर आपल्याला प्रयत्नांची गरज आहे. मला पुढे 2 पावलं मी टाकले पाहिजेत ना. काउन्सिलिंग मध्ये सांगते घरी, पण मला तर प्रयत्न तर करायला पाहिजे. जांबुवंतांनी सांगितल्यावर पण आता जे दाखवलंय रामायणात आपण पहिले की ते पटकन तयार झाले नाही, नाही मला काही हे जमणार नाही असं म्हणाले होते. पण पुन्हा त्याला सांगितलं गेलं आणि मग ते तयार झाले आणि ती शक्ती त्यांना प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ह्या सर्व देवतांनी जे अफाट सामर्थ्य, अफाट शक्ती हनुमंतांना दिलेली होती, जांबुवंतांनी त्याचं स्मरण करून दिलं आणि म्हणून ते शंकराचे अवतार सुद्धा मानले जातात. हनुमंत हे जुत्पती म्हणजे काय तर मोठा महान पराक्रमी योद्धा, त्याला जुत्पती असं म्हटलं जातं. आणि मग हनुमंत कसे होते? निस्पृह, निष्काम, स्वतःचा स्वार्थ कशातच नव्हता. दासदक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी असं म्हटलेलं आहे. दासदक्ष, दास कसा असायला पाहिजे? दक्ष. सावध साक्षेपी दक्ष असं समर्थांनी कायम सांगितलेलं आहे. आपण कसं असायला हवंय? पुन्हा आपण आपल्याशी सोडून घ्यायचं. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. समर्थ सांगतात आपल्याला की सतत सावध असलं पाहिजे. कुठला प्रसंग कधी आपल्यावर येईल माहिती नाही. मग ही सवयी म्हणताना आपण काय शिकायचं? मी पण लक्ष असणार आहे. आता मोबाईलच्या युगामध्ये अनेक वेळेला आपल्याला सांगितलं जातं कुठलीही लिंक आली ओपन करू नका, काही विचारल्याशिवाय गोष्टी करू नका. दक्ष कसं असायला पाहिजे आपण? दास म्हणून ते कसे दक्ष होते? आपणही काम जेव्हा करत असतो ते दक्षतेने करायला पाहिजे. स्वामी पक्ष असं म्हणतात, स्वतःच्या स्वामींचा पक्ष ठेवणं, चांगल्या पद्धतीने ठेवणं हेही फार महत्वाचं आहे. बाजू मांडणं ज्याला आपण म्हणतो. आता परराष्ट्र मंत्रालयात ते सगळं काम चालतं की दुसऱ्या राष्ट्रांशी बोलणी करायची आहे तर कशा पद्धतीने बोलणी करायला पाहिजे, कुठले मुद्दे मांडायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, काय समोर ठेवायला पाहिजे, जेणेकरून माझा पक्ष हा बळकट दिसेल, माझा पक्ष हा स्ट्रॉंग दिसेल. मग स्वतःचा पराक्रम दाखवला. शेपटीला जेव्हा आग लावण्यात आली, माझी शक्ती माझ्या शेपटी ते सांगितलं. मग तो विचार केलाच होता की ते केल्यावर मी काय करणार आहे. आणि मग शेपटीला आग लावायला सांगितली आणि मग जे काही धुमाकूळ घातला सगळा पूर्ण लंकेमध्ये, त्याला वीरसमर शीरसमर भक्तलिंग शब्द वापरला. म्हणजे किती भयानक सगळं त्यांनी ते स्वरूप केलं होतं. म्हणजे वर्णन असं दिलेलं आहे की रावणाच्या श्रीमुखात भडकावले होते जाऊन हनुमंतांनी, त्यांनाही मारलं होतं. रावणाच्या दाढी मिशा जाळी असं वर्णन केलेलं आहे संतांनी. इतका पराक्रम त्यांनी गाजवला होता की तिथे जाऊन म्हणजे ज्याचा सेवक कसा असेल तो स्वामी कसा असेल हे जे आहे हे दाखवणं. म्हणून दासदक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी असं म्हटलेलं आहे. रामकार्याची पताका ही तिथपर्यंत पोहोचवली त्यांनी. म्हणजे स्वामी पक्ष कसा असायला पाहिजे असं एका उदाहरणात दिसतं. जेव्हा सीतामाईंना ते भेटले तर तेव्हा सीतामाईंना ते घेऊन जाऊ शकत होते. ते म्हणाले तुम्ही माझ्या खांद्यावर मी घेऊन जाईल, तुम्हाला काहीच अवघड नाही, तो प्रश्नच नाही. पण सीतामाईने सांगितलं की नाही, माझे पती येतील आणि मला इथून घेऊन जातील. म्हणजे हा एखाद्या स्त्रीचा आपल्या पतीवरचा विश्वासही आहे आणि त्या विश्वासाची गूज राखणारे, त्या विश्वासाला राखणारे हनुमंत पण होते. ते म्हणाले ठीक आहे, तुमची इच्छा आहे की श्रीराम इथे येतील आणि तुम्हाला घेऊन जातील, तसंच होईल, निश्चित तसंच होणार आहे. ही मुद्रिका त्यांची जी आहे ती तुमच्यापर्यंत ठेवतो आहे, तुमची खाली खुशाली मी त्यांना कळवणार आहे. स्वामी पक्ष, स्वतःच्या स्वामींची बाजू मांडणं. सीतामाईंना धीर देण्याचं काम सुद्धा केले तेव्हा, कारण बाहेरनं ज्या काही बातम्या येत होत्या सगळ्या, त्याच्यामुळे त्याही व्याकुळ झाल्या होत्या की श्रीरामांना मारणारच आहे किंवा मारलंच आहे, एक
मुख आणून दाखवलं त्यांचं, मी त्यांचा वध केला वगैरे, हे जे सगळं चाललेलं होतं त्याच्यातनं त्याही व्याकुळ झाल्या. पण धीर देणं एखाद्या व्यक्तीला हे कोणी करावं, तर हे करावं ते हनुमंतांनी करावं. त्यांचा राग कसा होता, म्हणजे एक कथा आहे, त्या कथेमध्ये रामदास स्वामी आपल्या शिष्याला रामायण सांगतात, अशी ती कथा. आणि ते सांगत होते की लंकेचं वर्णन करत होते की काय पांढरी शुभ्र फुलं सगळी आणि बाग सुंदर होती तिथली. तिथे हनुमंत पण ती कथा ऐकत होते. आणि मग हनुमंत प्रकट झाले आणि हनुमंतांनी सांगितलं नाही, पांढरी फुलं नव्हती, लाल रंगाची फुलं होती तिथे. आणि मग समर्थ म्हणाले नाही नाही, पांढऱ्या रंगाचीच फुलं होती. वाद रंगला दोघांचा, कोणीच हात मानायला तयार होईना. आणि मग नंतर रामांपर्यंत हे सगळं प्रकरण गेलं. कुठल्या रंगाची फुलं होती लंकेमध्ये जेव्हा हनुमंत तिथे गेले होते. तर मग रामरायांनी सांगितलं नाही, पांढऱ्या रंगाची फुलं होती. पण ती हनुमंतांना लाल का दिसत होती, डोळ्यात इतका क्रोध होता त्यांच्या की त्यांच्या डोळ्यांना ती फुलं लाल रंगाची दिसत होती. इतके क्रोधाविष्ट झालेले होते ते. तरीही सगळं तोल सांभाळून, बॅलन्स करून म्हणतो ना आपण त्याला, तर तो तोल सांभाळून ते कार्य पुढे नेत होते. म्हणजे आपल्याला माहिती की राग आल्यावर आपले डोळे पण लाल होतात. खूप राग आला यायला नको खरं, पण जर आला असा तर खूप आपण असं चिडतो. किती सुंदर वर्णन केलंय बघा की त्यांना ती फुलं लाल रंगाची दिसत होती, पांढरीच फुलं, पण दिसत त्यांना लाल होती कारण चिडले होते की सीतामाईंना अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय आणि त्यांचं अपहरण केलंय, जे काही असेल सगळं. तर असा दासदक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी म्हणतो, दुसऱ्यांचे मन जाणणारा, तत्परतेने कार्य करणार. पुन्हा आपण जाणतो का दुसऱ्यांचं मन? प्रत्येक वेळेला बोलून मोकळे होतो आपण, म्हटलं समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा विचार नाही करत आपण बऱ्याच वेळेला. हे काय बरोबर नाही ना तुमचं, पण एका वेगळ्या भाषेत सांगू शकतो. हे जर असं करून पाहिलं असतं तर उत्तम झालं असतं, हे म्हणू शकतो ना आपण. हे काय बरोबर नाही पेक्षा थोडंसं सॉफ्ट भाषेत आपण त्याला म्हणतो. दुसऱ्यांचं मन जाणणार, त्यांनी मन जाणलेलं होतं त्यांच्या स्वामींचं. त्यांच्या स्वामींच्या मनात काय हेही त्यांना माहिती होतं. आणि मग सारथी पुढे घेऊन जाणारा तो सारथी, तो सारथी कसा असला पाहिजे. तर आपल्याला श्रीकृष्णाचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. तर तसेच हनुमान होते, निज काज सारथी असं म्हटलेलं आहे. आणि मी आणि श्रीराम हे आम्ही वेगळे नाहीच होतो. दोघांमध्ये द्वैत नाही, अद्वैत आहे आमच्या दोघांचे. त्यांच्या मनात तेच माझ्या मनात आहे. आणि मग मला जे काही करायचं ते त्यांच्यासाठी मला करायचं आहे. आणि म्हणून निज काज सारथी, मनातलं जाणणारा, तत्परतेने तशी कृती करणारा. तात्काळ त्यांनी लंकेकडे जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. जशी त्याची शक्ती त्यांना परत मिळाली किंवा त्याची जाणीव झाली, परत मिळाल्यापेक्षा त्यांना जाणीव झाली की ही शक्ती माझ्यामध्ये आहे, आणि तात्काळ त्यांनी उड्डाण केलं. कुठलाही विचार केला नाही मी कसं जाऊ, ती लंका कुठे, मला जमेल का. अनेक संकट आली जाताना सुद्धा, असंच काही गेलेले नाही येते. तिथे लंकेत गेल्यानंतर सुद्धा सूक्ष्म रूप घ्यावं लागलं त्यांना बऱ्याच वेळेला. तर ते सगळं त्यांनी केलं निज काज सारथी. दास्यमुक्तीचा आदर्श नमुना म्हणजे हनुमंत. आपणही आपल्या क्षेत्रात काम करताना उत्तम काम करणं हे फार महत्वाचं आहे. आत्मनिवेदन म्हणतो ना, समर्पित असणं कुठलंही काम असतं आपलं, तर ते 100% करण्याचा प्रयत्न करणं हे हनुमंतांकडनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शील जोर भक्त भिंग मारुती. आता हे कसे आहेत पुन्हा, स्वधामासी जाता महाराग राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडून जावे. मग अशी मी उल्लेख केला की श्री रामांनी हनुमंतांना समर्थांची काळजी घेण्यासाठीच त्यांच्या स्वाधीन केलेलं होतं. हनुमंतांना ती जबाबदारी दिलेली होती. परकीय आक्रमण एवढी असताना 1100 मठ स्थापन करणं आणि त्या एकाही मठाला धक्का न लागणं यवनांच्या काळामध्ये किती मोठी गोष्ट आहे. आणि रामदास हे सगळं कार्य करत होते, ते काय माहिती नसेल का त्या यवनांना, त्रास देण्याचा प्रयत्न केला नसेल का त्यांनी, निश्चित केला. पण प्रत्येक वेळेला समर्थांचं संरक्षण हे हनुमंतांनी केले. आपल्याला अनेक उदाहरणं सापडतील असं त्यांचं संरक्षण केलं, त्याला कामासाठी प्रेरणा मिळत राहिली आणि हनुमंत हे काम करत राहिले आणि पुढचं काम जे समर्थांना करायचं होतं ते काम त्यांनी केलं. ठिकठिकाणी मारुती रायांची मंदिरं उभारली. आपल्याला माहितीये सगळ्या मंदिराला भ्रष्ट करण्याचं काम त्या काळात चालू होतं, पण त्यातल्या एकाही मंदिराला ते धक्का लावू शकले नाही. समर्थांची रचना अशी होती
समर्थांचे महंत असे केलेले होते तयार. हे कशातनं केले? या अनुभवातनं समर्थांनी महंत तयार केले. तोही विषय कधीतरी चिंतनाला आपण निश्चित घेऊया की समर्थांचे महंत कसे होते, मठांवरती ज्या महंतांची नेमणूक केली होती ते कसे होते, या अनुभवातनं समर्थ शिकले आणि त्यांची नेमणूक त्यांनी कशी केली होती. मग वीर जोर शीर जोर धक्कधिंग मारुती, सीता शोभन असेल, गगनात उड्डाण घेणं असेल, समुद्र उल्लंघून जाणं असेल, लंकेमध्ये रावणाचा पराभव, जवळपास पराभवच म्हणूया आपण, कारण जी काही दाणादाण उडवून दिली होती त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी, तर ते जे सगळं काही चित्र निर्माण केलं होतं, विदारक चित्र निर्माण केलं होतं, सीताबाईंना दिलासा देणं असेल किंवा रावणाच्या दरबाराचा पराक्रम असेल, हे सगळं जे केलेलं आहे, तर ह्या सगळ्या शब्दांमधनं व्यक्त होतं. वीर जोर शीर जोर धक्कधिंग मारुती. धक्कधिंग म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी, अनेक गोष्टी ह्या लंकेमध्ये महायुती रायाने केल्या होत्या. अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यांनी. पर्वतकार शरीर पण व्हायचं, कधीतरी लघु शरीर पण व्हायचं. दोन्ही गोष्टी त्यांना करता येत होत्या. एवढेसे पण व्हायचे, मोठे पण व्हायचे. आज खूप वेळा गायब व्हायचे. जेव्हा जेव्हा पकडायला हे सगळे राक्षसाकडे जायचे ते गायब होऊन जायचे तिथून. आणि आपल्याला माहिती की रावणाने सर्व देवतांना बंदिवासात टाकलेलं होतं. सगळे देवता बंदिवासात होते रावणाच्या. आणि जो काही धुमाकूळ हा हनुमंत घालत होते ते काही त्यांच्या कंट्रोलमध्ये होईना, म्हणजे येईच ना, त्यांच्या हातात एक परिस्थिती येईना, हाताबाहेर परिस्थिती जायला लागली. आणि मग तेव्हा ब्रह्मदेवांना तुरुंगातनं बाहेर काढलं रावणाने. अशी कथा आहे की रावणाने बाहेर काढलं त्यांना आणि त्यांना म्हणाले जरा हिला सांगा की तू आता थांब बाबा, एका जागी स्थिर उभा राहा जरा. आणि मग ब्रह्मदेवाने जेव्हा सांगितलं की हनुमंता तुम्ही थांबा, थांबा म्हटल्यानंतर त्या क्षणी ते हात जोडून उभे राहिलेले आहेत. आता हनुमंतांच्या मूर्ती ज्या आपण पाहतो ना, रामाच्या देवळाच्या समोरची जी हनुमंतांची मूर्ती असते ती हात जोडलेल्या अवस्थेत आहे, कायम सेवक भावामधली अवस्था आहे, ती मूर्ती आहे. आणि इंडिव्हिज्युअल मंदिरं, जी नुसती मंदिरं असतील हनुमंतांची, तिथे पायाखाली राक्षस चिरडणार असा हनुमंत आपल्याला दिसतो. म्हणजे निर्धारण, दुष्टांचा निर्धारण करणारा असा हनुमंत आपल्याला तिथे दिसतो. तर असा हा हनुमंत आणि ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरनं ते शांत झाले. आणि मग त्यांना बांधून ठेवण्यात आलं. मग त्यांनी सांगितलं माझ्या शेपटीमध्ये माझं बळ आहे सगळं. मग शेपटी कटोरी तुला त्यांनी ते करायचं तर तुम्हाला घातलाच पुढचा. पण त्याच्या आधी वृक्ष तोडणं आणि जे काही सगळं केलं होतं त्यांनी, तर त्याच्यातनं त्यांचं काय म्हणूया पराक्रम त्यांचा हे सगळं दिसून येतो, आत्मविश्वास दिसून येतो त्यांचा. प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मविश्वासपूर्ण आपण काम करायला पाहिजे. बऱ्याच वेळा गोष्टी येत नसतात, थोड्या थोड्या गोष्टी येत असतात, मनात असं असतं की जमेल का नाही मला, पण आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकावं. कधी जमतं, कधी थोडंसं जमतं, पण 25% तर पाऊल पुढे जाईल आपलं. न जमण्यापेक्षा 25%, पुढच्या वेळेला 50%, मग 75, मग 100, असं एक एक पाऊल आपण पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे ही जी सवय आहे ती आपल्यालाही खूप काही शिकून जाणारी सवय आहे. रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पती, दास दक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शीर जोर धक्कधिंग मारुती. ह्या मारुतीकडनं, हनुमंतांकडनं आपण काय घ्यायचं की अनेक त्यांचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये कसे येतील ह्याचा विचार आपण ह्या ठिकाणी करू शकतो. आणि मग जी मनोपासना आहे, मनोपासना पण आणि परोपासना पण दोन्हीची आपल्याला आजच्या काळामध्ये गरज आहे. बलाचीही उपासना आणि मनाचीही उपासना, कारण मनही आपलं सक्षम राहिलं पाहिजे, तर ती आपल्याला करता यावी याचे आशीर्वाद आपण हनुमंतांकडे निश्चित आजच्या ह्या निमित्ताने मागूया. दुसरी सवाई आहे आपली सोमवारची सवाई. मी म्हटलं तसं शंकराचं वर्णन करणारे, भगवान शिवांचं वर्णन करणारी ही सवाई आहे. ही सवाई आधी म्हणून दाखवली आणि मग त्याचं विवरण पाहूया आपण. धन्य कैलास भुवन, धन्य कैलास भुवन शुभ्र शंकराचे ध्यान, पुढे नाचे गजानन सिंहासनी बैसला, वाचे उच्चारिता हर, वाचे उच्चारिता हर, त्यासी देतो महावर, करी पातकांचा संहार अंकी गिरीजा शोभली. कृष्णा गोदा भागीरथी, कृष्णा गोदा भागीरथी, ज्याचे जटेतून निघती, पावन त्या त्रिजगती स्नानपानाला धर्या. भैरवादी समुदाय,
भैरवादी समुदाय राम नाम नित्यगाय भवभ्रम सर्वकाय लक्ष पायी ठेविया म्हणावा जय जय राम. भगवान शिवांचं वर्णन करणारी ही सवाई पहिल्यांदाच काय म्हटलंय, धन्य कैलास भुवन. कसं आहे कैलास भुवन, तर ते धन्य आहे. तिथे कधी जातो माहिती आपल्याला सगळ्यांना, कैलासवासी लावलं जातं आपल्याकडे, कारण सामान्य माणसाला तिथे जागाच येत नाही. असं वर्णन आहे की तिथे जाणं फार मुश्किल आहे आणि जे जायचा प्रयत्न करतात त्यांना अकाली म्हातारपण यायला लागतं किंवा अनेक म्हणजे तिथे पोहोचू शकत नाही कोणी. तिथे कोण गेले, युधिष्ठिर किंवा अनेक संत मंडळी तिथपर्यंत पोहोचली असं वर्णन येतं. तर धन्य कैलास भुवन असं म्हटलंय. शुभ्र शंकराचे ध्यान. आता सोमवारची सवाई अर्थातच. सोम म्हणजे काय, तर सोम म्हणजे चंद्र. शंकराची त्यांनी जिथे तपस्या केली ते क्षेत्र सोमनाथ ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसतं. सोमवार हा शंकरांचा वार म्हटला जातो आणि कैलासावर त्यांचा निवास. शुभ्र शंकरांचे ध्यान. शुभ्र का म्हटलंय, हिमालय पर्वतामुळे शुभ्र म्हटलेलं आहे. शंकरांचा वर्ण तो नाही, पण ते शुभ्र हिमालयावरती ते निवास करतात म्हणून शुभ्र शंकराचे ध्यान. पुढे नाचे गजानन असं म्हटले. आता जीव शिवात लीन होणं. धन्य कैलास भुवन काय म्हटले, आपण म्हणतो ना जीव आणि शिव, एक आपला तो जीव आणि आतमधला तो शिव. जीव शिवपदी लीन होणं ही जी भावना आहे आणि म्हणून त्या कैलासावर पोहोचणं. आपल्याला काय हवं असतं की स्वर्गात निवर्तल्यानंतर कुठे जायचंय आपल्याला, सगळ्याला स्वर्गात. नरकात नाही जायचंय आपल्याला, बरोबर आहे सगळ्यांना. आपल्याला स्वर्गात जायचं आहे. मग ते स्वर्गात जायचंय कसं करायचंय, आपण काम काय करायचं आहे. तर धन्य कैलास भुवन शुभ्र शंकराचे ध्यान. शंकर काय करतात, पुन्हा आजच्या काळाला आपण सवाई ही जोडून घ्यायची आपल्याला. तर पूर्ण सवाईचा अर्थ समजून घेताना ते निश्चित लक्षात येईल आपल्याला की धर्मराज आणि संत हे कैलासावर जाऊ शकले असं म्हटलं जातं. कैलास वरचं हे शिव हे कसे कर्पूर गौर आहे, बरोबर आहे. कर्पूर गौर म्हटल्यानंतर महाविष्णूंचा सत्वगुण आणि शंकरांचा तमोगुण. म्हणजे शंकरांचा रंग काय आहे, तर काळपट रंग आणि विष्णूंचा रंग हा शुभ्र रंग. दोन्हींचं एकत्रीकरण सांगितलेलं आहे. म्हणजे जीवशिव ही कल्पना जी आहे ना, आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश असं आपण म्हणतो प्रत्येक वेळेला म्हणत असताना, पण हे एकच शक्ती आहे. सगळी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या समोर आलेली आहे. तर ती एकच शक्ती आणि मग तमोगुण आणि सत्वगुण यांचं एकत्रीकरण जे आहे ते कर्पूर गौर असं म्हटलेलं आहे. आणि शिव कसे आहेत, ज्यांनी काम चालू टाकलेलं आहे. काम म्हणजे काय, इच्छा. आपल्या मनातल्या ज्या इच्छा आपण म्हणतो तर त्या इच्छा वासना त्याच्यावरती विजय मिळवलेले असे शिव आहे. मग आपल्याला काय करायचंय, असं कर्पूर गौर, कर्पुराचं आपल्याला होता आलं पाहिजे असं म्हणतात ना आपल्याला बऱ्याच वेळेला, की कर्पुराचा तो एकदा प्रज्वलित झाला आणि तो त्याचं संपून जातं अस्तित्व, दुसऱ्यांसाठी तो जगतो आणि नष्ट होतो. किंवा चंदन आपण म्हणतो ना, चंदन उगाळतो आपण, त्याचा जो सुवास आहे तो आपल्याला देतो, त्याचं जीव होत राहते आणि ते त्याचा सुवास आपल्याला मिळत राहतो. आपण काय शिकायचं त्या सवाईमधून, आपलं अस्तित्व कसं असायला पाहिजे. म्हणून वाटेल तसं झिजायचं नाहीये आपण, कोणासाठी कसंही झिजायचं नाहीये. उत्तम काम करायचं आहे, पण ते काम करत असताना आपल्याला कष्टाची सवय, परिश्रमाची सवय ही कायम असली पाहिजे. झिजायचं कशातनं, ह्याच्यातनं किंवा मेंदूतनं काम करता आलं पाहिजे. आपल्याला अभ्यास करणं असेल, एखादं उत्तम कला कौशल्य असेल ते करणं असेल, ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की या शुभ्र शंकराचे ध्यान, काहीतरी पुन्हा समोर प्रतीक पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण रेकॉर्डिंग लावून ठेवतो बघा नावांचं, श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ते घरात लावलेलं असतं. आपल्या काय ते वेगळंच चालू असतं घरामध्ये. ह्याचा अतिरेक कधीही होता कामा नये असं म्हटलं. लावून ठेवावं, प्रसन्न वाटतं आपल्याला, एक अर्धा एक तास निश्चित लावावं. पण आपण जे कंटिन्यू लावून ठेवतो ना, त्याच्यातनं आपण ते विसरायला लागतो, ते आपल्या ह्याच्यातनं डिलीट व्हायला लागतं असं म्हणतात. सायकोलॉजी ही माणसाची. सतत ते नाही केलं पाहिजे आपण, मनामध्ये असलं पाहिजे ते तिथे नको. ते कोणासाठी लावलंय आपण, ते आपल्यासाठी आहे. मग आपल्या मुखातनं उच्चारलं गेलं पाहिजे ते म्हणायचंय आपल्याला. ते रेकॉर्डिंग तुम्ही लावा, वातावरण प्रसन्न होण्यासाठी लावा, पण
म्हणण्याचा जो परिणाम असतो, कुठलाही मंत्र असेल, कुठले स्तोत्र असेल, त्या म्हणण्याचा जो परिणाम आहे तो वेगळाच साधला जातो. आणि म्हणून जे समोर काहीतरी आपल्याला प्रतीक हवंय, आपण सगुणाचे उपासक आहोत म्हणून शुद्ध शंकराचे ध्यान म्हणले, काहीतरी प्रतीक समोर लागतं आपल्याला, ते प्रतीक घेऊन उपासना करा. पण कुठे पोहोचायचंय? सगुणाकडून निर्गुणाकडे, सगुणातेने आधारे निर्गुण पावेचे निर्धार आहे असं समर्थ म्हणतात. स्टेप बाय स्टेप पुढे पुढे जायचं आपल्याला आणि मग सगुणाचा आधार घ्यायचा. मग मला ते शुद्ध शंकराचं ध्यान, मला हिमालय पर्वत दिसतोय, तिथे शंकर बसलेले आहेत अशी मी कल्पना करते, आणि मग मी माझं ध्यान असेल, माझी साधना असेल, माझी उपासना असेल, ते मी करते. आणि म्हणून म्हटले धन्य कैलास भुवन शुद्ध शंकराचे ध्यान, पुढे नाचे गजानन सिंहासनी बसला. गजानन शंकरांचा पुत्र, आपल्याला माहितीये सगळ्यांना. तो पुढे नाचे गजानन असं म्हणते. गजानन हे नृत्य निपुण होते. समर्थांनी गणपतीचं वर्णन त्यांच्या समासामध्ये अतिशय सुंदर केलं, की काय सुंदर नृत्य हे गजानन करत असत, गणराय करत असत. आपल्याला गाणंही म्हणते गणराज रंगी नाचत. पण पुढे काय म्हटलं बघा, सिंहासनी बैसला. आता नृत्य करणं ही सोपी गोष्ट नाही. पुन्हा त्याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती आहे नृत्यामध्ये. स्वतःचा तोल सांभाळायचा आहे नृत्य करत असताना, आणि मनोरंजन पण झालं पाहिजे. ते कसंही करायचं नाहीये. आणि मग एखाद्या गुरुचरणी त्याच्या पदी लीन होऊन ती कृती आपल्याला करायला लागते. हे नृत्य सांगतं आपल्याला. तो एक स्वतःशी संवाद असतो. नृत्य करणं म्हणजे काय, तर आतल्या परमात्म्याशी मला संवाद साधायचा. मी कोणासाठी करते हे नृत्य? तर पहिले तर माझ्या आनंदासाठी असतं, समोर प्रेक्षक असतात, श्रोते असतात, त्यांच्यासाठी असतं, आणि कोणासाठी असतं तर त्या परमात्म्यासाठी. त्या परमात्म्यापर्यंत, परमात्मा म्हणजे तरी कोण? आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जो आहे तो परमात्मा, त्याच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि मग ती आत्मनिवेदन भक्ती आपल्याला साधता आली पाहिजे असं म्हटलेलं आहे. अंतर्यामी तोल सांभाळणारा असा तो गजानन आहे, आणि तो तिथे नृत्य करतो आहे असं म्हटलंय. आणि मग असा गजानन नृत्य करत असताना कौतुकाने कोण पाहताय? शंकर पार्वती त्याच्याकडे बघताय. सिंहासनी बैसला असं म्हटलंय. असे जर उत्तम सेवक असतील, आमच्या सवाईशी जोडून घेताना जरी मनोरंजन चाललेलं आहे, पण गणपती 14 विद्या 64 कलांचे अधिपती, असे जर उत्तम सेवक असतील दरबारी तुमच्या, असे जर उत्तम काम करणारे लोक असतील, तर राजा सिंहासनावर निर्धास्तपणे बसू शकतो. नाहीतर बसू शकणार नाही राजा सिंहासनावर. प्रजेमध्ये अनागोंदी बसली आहे, तर कसं काय राजा बसू शकणार सिंहासनावर? जेव्हा राजा या गोष्टींचा आनंद घेऊ शकतोय, नृत्याचा आनंद घेऊ शकतोय, तेव्हा नक्की राज्यात सगळं काही उत्तम चाललेलं आहे. म्हणून सिंहासनी बैसला असं म्हटलंय. वाचे उच्चारिता हर, त्यासी देतो महाकर, करी पाटकांचा संहार, अंकी गिरजा शोधली. वाचे उच्चारिता हर, नामानी शिव प्रसन्न होणार. मुळा सांब म्हटलेलं आहे. काय साधना करा तुम्ही की तुम्हाला प्रसन्न होणार शंकर. म्हणून उठसूट सगळ्यांनी आपण जर वाङ्मय काढून बघितलं, कोणाची साधना केली? भगवान शिवांची. पटकन प्रसिद्ध होणार, प्रसन्न होणारे आहे. रावणाने पण शिवांची साधना केली. अर्थात बुद्धीनी आणि यांनी रावण हे खूपच महान होते त्या दृष्टीने. काय रचना केली? स्तोत्रांची रचना, शिवतांडव स्तोत्र उत्तम रचना केली. पण बाकी सगळ्या गोष्टीतनं काय होईल, त्यांनी स्वतः सगळं स्तोत्र सोडून दिलं. असं नकोय. म्हणून म्हणते की वाचे उच्चारिका हर, त्यासी देतो महान. मनापासून नाम घ्या. नाम कोणाचं घ्यायचंय? शिवाचं घ्यायचंय. शिव कोणाचं नाम घेतात? श्रीरामांचं नाम घेतात. वाचे उच्चारिका कर, त्यासी देतो महावर, तरी पातकांचे संहार म्हटले. मग नामाने काय होतं? कलियुगात आपल्याला उत्तम औषध काय सांगितले, किंवा सगळ्या पापांपासून मुक्ती होण्यासाठी काय सांगितले आपल्याला? तर रामनाम. सोपं, काहीही करू नका. हातामध्ये जपमाळ नाही घेतली तरी चालेल, कोणाला दाखवायचं नाही मी नाम घेतोय, गरज नाही. मुखाने फक्त रामनाम घ्या. एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे. मग काय करायचंय? रामनामाची साखर मुखामध्ये सोडा असं म्हटलेलं आहे ना, की पहाटेच्या पारी रामनामाची साखर. आम्हाला साखर चालत नाही ना, नका खाऊ साखर. ही साखर खा, रामनामाची साखर खा. ती पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा, दिवस तुमचा कसा प्रसन्न जाईल बघा. ही राम म्हणून म्हटले की वाचे उच्चारिता हर, त्याचे देतो महावर. व्याधाची गोष्ट आपल्याला माहिती आहे का? शिकारीला बसला होता झाडावरती चढून, आणि शिकार दिसत नव्हती, सावध काही मिळत नव्हतं, बेचैन झाला होता, वैतागला होता. वैतागल्याला आपण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करतो बघा. तो झाडावर बसला होता आणि खाली शिवपिंडी होती.
आणि मग एक एक पान तोडून आपलं टाकत होता खाली. शिवपिंडीवरती एक एक पान पडत होतं त्याचं. मुखाने काही नामबिन चाललेलं नव्हतं, पण शिवपिंडीवरती पान पडत होतं. सावधच मिळत नव्हतं. किती वेळ बसून कंटाळून गेला. मग असं 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 चाललं होतं आपलं बसल्या बसल्या काहीतरी उद्योग. ह्यानी सुद्धा शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात शंकरांविषयीच्या, भक्तांवरती कसे प्रसन्न झालेले आहेत ते. आणि म्हणून म्हटलंय पातकाचा संहार. आता हा खरं तर पातक करतोय ना, शिकार करतोय, कुणाला तरी मारतोय तो, तरी त्याच्या पातकाचा संहार हा भगवान शिवांनी केलाय असं म्हटले. आणि अंकी गिरेच्या शोधून शिवशक्ती अद्वैत त्यांच्या मांडीवर कोण बसलेली, अंकी म्हणजे अंक म्हणजे मांडी, त्यांच्या मांडीवर कोण बसलेले आहे तर त्यांची शक्ती म्हणजेच गिरिजा देवी म्हणजेच पार्वती देवी ह्या बसलेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. मग शंकर प्रसन्न होतात तर सगळ्यांवरती प्रसन्न होतात. आणि आपली पट्टराणी जी आहे गिरिजा, तिला त्यांनी स्वतःच्या मांडीवर स्थान दिलेलं आहे असं म्हटलंय. कृष्णा गोदा भागीरथी ज्याचे जटे तुला निघते. आता गंगा ही शंकरांच्या जटेतनं आली आपल्याला माहिती आहे. की जटेत त्यांनी तिला बांधून ठेवलेलं होतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्रिधारा ज्या आहेत त्या त्यांच्यापासून उत्पन्न झाल्या असं म्हटलं जातं. नद्यांचं महात्म्य आपल्याकडे आहे आणि नद्यांचं पूजनही आपल्याकडे केलं जातं. आणि त्या नद्या कशाचं प्रतीक आहेत म्हणजे कृष्णा गोदा आणि भागीरथी या प्रतीक कशाचं आहेत तर भक्ती ज्ञान आणि वैराग्य. काय शिकवतायत ह्या नद्या आपल्याला तर भक्ती शिकवते एक नदी, एक ज्ञान देते आणि एक वैराग्य देते. भक्ती आधी करायला शिका, मग ज्ञान मिळवा आणि मग वैराग्याकडे जा. हे सांगणाऱ्या ह्या 3 नद्या आणि वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे कोण आहे तर शिव आहे. त्या त्यांच्यापासून येतात आमच्यापर्यंत असं म्हटलेलं आहे. पावन त्या त्रिजगती स्नान पाना लाभल्या. आम्हाला मिळाल्या म्हणून आम्ही स्नान करू शकतो. त्या नद्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, नाही तर पोहोचल्याच नसत्या तर आम्ही स्नान करू शकलो नसतो. अजून एक संदर्भ आपल्याला देता येतो की आनंदवन भुवनी काव्यामध्ये जे म्हटलेलं आहे, उदंड काहले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवनी. हे समर्थांनी जे वर्णन केलेलं आहे, जे परकीयांचं राज्य होतं, जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं आनंदवन भुवनाचं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की मुश्किल होतं ना, बाहेर जाऊन स्नान करणं सुद्धा मुश्किल होतं त्या काळात लोकांना. कारण हे कधी यवने येतील, एकतर घरी जाऊन आपल्या घरातल्या स्त्रियांना उचलून देतील किंवा जो स्नानासाठी गेले त्याला उचलून देतील. हे शक्यच नव्हतं त्या काळामध्ये की मोकळेपणाने मी काही अर्घ्य देऊ शकेन किंवा मी शांतपणे स्नान करू शकेन नदीवरती जाऊन. हे शक्य नव्हतं. आणि म्हणून म्हटले दोन्ही संदर्भ सांगता येतील की ह्या नद्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि म्हणून आपल्याला पाणी मिळालं. पाणी हे आपलं जीवन आहे. आता ह्या कृष्णा गोदा भागीरथी मधनं आपण काय शिकायचं तर भक्ती ज्ञान वैराग्य आपल्याला जोडून घेताना. भक्ती कशाची करायची, विभक्त नाही तो भक्त असं म्हटलेलं आहे. जो त्याच्यापासून वेगळा नाही, मी म्हणजे तो आहे ही भावना कधी येईल सतत त्याचं स्मरण असेल तर. आपल्याला होतं ना एखादा विचार सतत मनात असेल तर आपलं आणि त्याचं कनेक्शन सारखं राहतं. मग व्यक्ती असेल काही असेल अजून सतत तोच विचार मनात येतो. मग आपल्या मनात कुठला विचार यायला पाहिजे, नामाचा उच्चार असला पाहिजे मनामध्ये. कुठली इष्ट देवता असेल तिचा उच्चार मनामध्ये असला पाहिजे. आणि मग तसं असेल तर आपण मुक्त होऊ शकतो. मुक्त कसे होऊ शकतो, मोहाच्या क्षणांपासून दूर जाऊ शकतो. मुक्ती मिळणं म्हणजे काय आहे तर मला हे नको हे कळलं ही मुक्ती आहे. की मला आता समजलं पाहिजे नाही नको, ठीक आहे माझ्याकडे आहेत गोष्टी, मला नाही मिळाल्या तरी चालतील, हे जिथे मिळेल मग ही वैराग्याची खूण आहे. वैराग्य म्हणजे काय मिळायला पाहिजे आपल्याकडे हे मला नको असं वाटणं ही वैराग्याची पहिली पायरी. सगळं सोडून देऊन जायची गरज नाही आपल्याला, पण कुठेतरी वाटलं पाहिजे ना, कुठल्या तरी एका पायरीवर एका स्टेप वरती आपल्याला वाटायला हवं की मला नको, जे काही मिळाले त्याच्यात मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. हा महत्वाचा भाग आहे. हे आपल्याला सुचवतात. भैरवादी समुदाय रामनाम नित्य गाय भव भ्रम सर्व जाय लक्ष पायी ठेवल्या. आता भैरव हा देखील शिवांचाच अवतार आहे असं आपल्याकडे मानलं जातं. एक कथा सांगितली जाते की ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांचा वाद झाला खूप. विष्णू म्हणाले ब्रह्मांना की तुम्ही काय सृष्टी निर्माण करता आणि फिरत बसता इकडे तिकडे, मग काय तुमचं काम झालं तुम्ही मोकळे झाला. सगळ्या सृष्टीचा कारभार मला चालवायला लागतो, मला किती त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा. ह्याच्यामुळे दोघांचा वाद सुरू झाला, तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ. विकोपाला गेला वाद अत्यंत. तर आता सोडवणार कोण हा वाद, भांडण कोण मिटवणार हे सगळं. अचानक आकाशवाणी व्हावी कशी शंकरांची पिंड खाली येऊन तिथे
स्थिरावली जमिनीवरती आणि आकाशवाणी प्रकट झाली त्याच्यातून. आकाशवाणी ऐकायला आली त्यांना. तुम्ही दोघं वाद घालत बसू नका, माझ्या या पिंडीचं खालपर्यंत टोक किती गेलंय ते शोधा आणि वरती पण मी किती आहे ते पण शोधा. हे जर शोधून तुमच्यापैकी कोण जो पहिला येईल तो ते श्रेष्ठ असणार आहे. दोघांनी प्रयत्न सुरू केला. विष्णू खाली 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 खूप खोल खाली गेले. तिथे गणेशांनी त्यांना दर्शन दिलं. गणपती म्हणाले, गणराय माझे सापडणार नाही, शोधू नका, त्याला जाऊन सांगा मला मिळालं नाही. गेले मग सांगायला की मला मिळालं नाही. विष्णू भगवान विष्णूंनी सांगून टाकलं की मला काही सापडलं नाही. ब्रह्मदेवाने काय केलं, मग तिथे गाय होती. तिला म्हणाले की तिथे मला टोक दिसला असं तू साक्ष देशील का शंकरांच्या समोर. तिला खोटं बोलायला भाग पडलं गायीला त्या, आणि ती गाय तिथे खोटं बोलली. आणि म्हणून शंकरांनी तिथे शाप दिलाय गायीला की तुझ्या मुखाचं पूजन कोणीही करणार नाही, तुझं मुख हे अपवित्र मानलं जाईल. हा शाप गायीला तेव्हा मिळाला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर केवड्याची पण कथा एक सांगितली जाते. केवड्याच्या फुलाला सुद्धा त्यांनी असंच विचारलं, खोटी साक्ष देशील का की मला शंकराच्या पिंडात खाली टोक मिळाले मला त्याचं. तो पण केवड्याच्या फुलाने पण हो सांगितलं. मग त्याला सांगितलं तुला काटेच जास्त येतील, तुला येणार नाही, तुला काटेच येणार सगळ्यांच्या पुढे आणि पृथ्वी तलावर जाशील. ही शापवाणी त्यांना मिळाली. आणि आपल्याला माहिती की ब्रह्मदेवाला 5 मुख होती पहिल्यांदा, ही कथा सांगितली जाते. आणि भैरवादी समुदाय, भैरव नावाचं हे एक रूप निर्माण झालं आणि त्या रूपाने ते मुख ओरबाडून काढून टाकलं. त्यामुळे 4च मुख राहील ब्रह्मदेवांची. ही एक कथा त्याला सांगितली जाते. आणि म्हणून भैरवादी समुदाय रामनाम नित्यगान, शंकरांचाच अवतार अर्थातच भैरव. आणि ही कथा अर्थात अनेक आपल्याकडे सांगितल्या जातात. आणि मग ह्या शंकरांच्या पिंडीमधनं जे रूप निर्माण झालं ते कालभैरव निर्माण झालं असं सांगितलं जातं. आणि मग ह्या कालभैरवाने ब्रह्मदेवाचं ते मुख एक ओरबाडून काढलं आणि मग त्यांची 4 मुख राहिली ब्रह्मदेवाने. ही कथा सांगितली जाते आपल्याकडे. आणि मग भैरवादी समुदाय रामनाम नित्यगान, हे सुद्धा कोणाचं गुणगान करतात तर ते श्रीरामांचं गुणगान करतात. आपल्याला तीही कथा माहिती आहे की रामांचं गुणगान शंकर करत होते. आणि कुणाचं ध्यान करताय तुम्ही असं पार्वतीने विचारलं. आणि ते म्हणाले अर्थातच माझ्या आराध्याचं ध्यान करतोय मी, श्रीरामांचं ध्यान करतोय. त्यांचं का ध्यान करताय तुम्ही वगैरे, ते तेवढे श्रेष्ठ आहेत, मग मला त्यांची परीक्षा घ्यायची असं म्हणून पृथ्वी तलावर आल्या. श्रीराम शोधतायत सीतामाईंना, रानावरात भटकतायत. सीतामाईंच्या वेशात पार्वती देवी आल्या आणि त्यांच्या समोर उभ्या राहिल्या. त्या समोर येत आहेत तर ही इकडे बघ तिकडे बघ नाही, कारण त्यांना माहितीये ही सीतामाई नाहीच, ही पार्वती देवी आहे माहितीये. आणि ह्यांना वाटतं की पार्वती देवींना की नाही ओळखले, मान्य करते की मी सीतामाई आहे असं. ते काही बघायला तयार नाही. मी इथे आलेली आहे स्वामी, मी इथे आलेली आहे, मी रावणाच्या ताब्यात नाहीये हे सांगतात परत परत. लक्ष्मणाने सांगितलं अरे बहिणी आलेली आहे आपली, मानायला तयार नाही. आणि मग समोर येऊन उभ्या राहिल्या अशा आणि म्हणाल्या मी आलेली आहे. ते म्हणाले तू का आली, तू इथे का आलीस असं त्यांनी विचारलं. आणि माझे स्वामी कसं आहे म्हणजे भगवान शिव कसं आहे असं त्यांनी विचारलं. लगेच पार्वती देवींना कळलं की नाही, हे सगळं प्रकरण पूर्ण वेगळं आहे. पार्वती देवी त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये आल्या, असं परीक्षा बघायला त्या गेलेल्या होत्या. आणि मग त्यांचं काही संभाषण झालं आणि नंतर पार्वती देवी परत गेल्या आणि म्हणाल्या बरोबर आहे, तुम्ही श्रीरामांचं ध्यान का करता हे मला कळलं. ऐक्य जे म्हणतो ना आपण, जीव शिव ऐक्य, दोघंही शिवही रामभक्त आणि रामही शिवभक्त, ते त्यांचंही भजन करायचं. पण ह्याच्याने काय होतं तर भव भ्रम दूर होतात. मनातल्या जी किलबिश असतात, संकल्प विकल्प आपल्या मनामध्ये येत असतात तर विकल्प सगळे दूर होतात. नामाने काय होतं, आजच्या काळात नामाचंच महत्व आपल्याला सांगितले जास्त. कलियुगामध्ये आपल्याला मुक्ती देणारं काय गोष्ट आहे ती नाम. कुठल्याही देवतेचं नाव, आपल्या इष्ट आराध्य असेल त्याचं नाव घ्यावं असं सांगितलंय. आणि मग ह्या नामाने काय मिळणार आहे, आपल्याला मुक्ती मिळणार. मनातले जे काही भवभ्रम आहेत ते दूर होणार आहेत असं सांगितलंय. आणि मग सगुण रूप आणि निर्गुण रूप दोन्हीचंही वर्णन आपल्याला इथे ह्या सवायांमध्ये मिळतं. निर्गुण रूप काय तर धन्य कैलास भवन, फक्त पर्वतावरचं ते शिवांचं रूप. आणि मग सगुण रूप अंकिगिरीच्या शोभून पार्वती देवींना मांडीवर घेऊन बसलेले शिव, हे सगुण निर्गुण रूप आपल्याला दिसलंय.
आणि मग त्यांच्या पदावर पाहिलं, म्हणजे पदावर म्हणजे पायावर पाहिलं असताना आणि पदावर म्हणजे स्थानावर पाहिलं असताना, दोन्हीकडे पाहिलं असताना आणि रामनाम घेतलं की आपले भव आणि भ्रम दोन्हीही दूर होतील असं सांगितलं जातं. आणि मग जणे जाळीला काम तो राम जातो, ज्यांनी कामाला जाळलेला आहे ते रामाचं ध्यान करतात, किंवा सदाशिव चिंती तसे देव देवा असं मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, किंवा जया ते स्मरे शैलजा शूळ मांडू उपेक्षी कदा रामराचा अभिमान, असं रामदासांनी वर्णन केलेलं आहे. हे जीव आणि शिव ऐक्य हे ह्या सवाईतनं आपल्याला दिसून येतं. सज्जनगडावर आताही जेव्हा रुद्राभिषेक होतो समाधीवरती, तेव्हा शिवमानस पूजा म्हटली जाते. म्हणजे हनुमंत शंकरांचेच अवतार मानले जातात, श्री रामदास हे हनुमंतांचे अवतार मानले जातात, आणि अशी ही परंपरा मानली जाते. आणि एकमेकांचं गुणवर्णन आणि सामर्थ्य आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न हा रामदासांनी त्यांच्या सवयांमध्ये केलेला आहे. आणि एकाहून एक अतिशय उत्तम वर्णन विशेषणा त्यांनी दिलेली आहे. मारुतीरायांची आपण सवय पाहिली, आता शंकरांची सवय पाहिली, पुढच्या वेळेला आणखी 2 सवयांचा आपण निश्चित विचार करणार आहोत. बुधवारची सवय तेव्हा येईल, आणि मग या 3 सवयांवरती श्रीरामांची सवय पुढच्या वेळेला असणार आहे, त्याचाही विचार आपण करणार आहोत. ह्या सवयांबद्दल आपल्याला काय शिकायचं, तर दुसऱ्या सवयीतनं आपल्याला सांगितलं की सोपा उपाय रामनाम घ्यायचा आहे, आणि पहिल्या सवयीतनं आपल्याला सांगितलं की अनेक गुण सांगितले. पहिल्या सवयीतनं आपण कसं असायला हवंय याचं उत्तम मार्गदर्शन या दोन्ही सवयांमधनं आपल्याला केलेलं आहे. असंच मार्गदर्शन आपल्याला मिळत राहो, भगवंताचे आशीर्वाद, श्री रामांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो, आणि असा आपला अभ्यास अखंडित चालू राहो, अशी श्रीरामचरणी प्रार्थना करते. सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि सर्वांना धन्यवाद देते. जय जय रघुवीर समर्थ.